मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन म्हटलं की बऱ्याचदा डोळ्यांसमोर येतो तो फक्त एसी केबिनमध्ये बसून ऑर्डर्स सोडणारा बॉस. पण खरंच तसं असतं का? अजिबात नाही. चला तर मग आजच्या या विश्लेषणात आपण थेट या विषयाच्या मुळाशी जाऊया. व्यवस्थापन हे फक्त जाळजूड पुस्तकांमधला कंटाळवाणा सिद्धांत नाही, तर खऱ्या जगात एखादी मोठी यंत्रणा यशस्वीपणे चालवण्याची ती एक एकदम प्रॅक्टिकल ब्लूप्रिंट आहे. हे सगळं समजून घेताना मेरी पी फॉलेट यांचा एक अतिशय सुंदर विचार नेहमी आठवतो. त्या म्हणतात, व्यवस्थापन ही लोकांकडून कामे करून घेण्याची कला आहे. विचार करा, हे वाक्य किती भारी आहे. हे आपल्याला थेट माणसांशी जोडतं. मॅनेजमेंट हे एखाद्या अचूक विज्ञानासारखं नक्कीच आहे, पण शेवटी ती माणसांना सोबत घेऊन जाण्याची एक अतिशय नाजूक कला सुद्धा आहे. आता या संपूर्ण प्रवासाचे आपण 4 सोपे टप्पे केले आहेत. पहिला टप्पा, व्यवस्थापन सिद्धांताची उकल. दुसरा, नियोजनाची ताकद. तिसरा, संघटन आणि कर्मचारी नियुक्ती. आणि शेवटचा, चौथा टप्पा, टीमला दिशा देणे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, व्यवस्थापन सिद्धांताची उकल आणि त्याचा पाया. कोणतीही भव्य इमारत बांधायची असेल तर तिचा पाया भक्कम असावाच लागतो, बरोबर? व्यवस्थापनाचंही तसंच आहे. ही काही एकदा केली आणि संपली अशी गोष्ट नाहीये. ही एक निरंतर चालणारी अतिशय डायनॅमिक प्रक्रिया आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फक्त एका विषयापुरती मर्यादित नाही. यात अर्थशास्त्र, मानसशास्त्र आणि अगदी इंजिनिअरिंगची तत्वे सुद्धा वापरली जातात. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो म्हणजे गटकार्य. सगळ्यांचे प्रयत्न एकाच समान ध्येयाकडे घेऊन जाणं हेच याचं मुख्य काम आहे. आता हे सगळं काम काही एकाच पातळीवर चालत नाही. याचे 3 मुख्य स्तर आहेत. सर्वात वरती असतात बोर्ड मेंबर्स आणि सीईओ. या उच्च स्तरावर भविष्याचा विचार करून धोरणात्मक निर्णय घेतले जातात. एकदम तळाला असतात सुपरवायझर्स आणि फोरमेन, ज्यांना प्रत्यक्ष कामगारांकडून रोजचं काम करून घ्यायचं असतं. तिथे लागतात तांत्रिक कौशल्य. आणि या दोन्ही टोकांना एकत्र जोडणारा सर्वात महत्त्वाचा दुवा म्हणजे मिडल मॅनेजमेंट किंवा मध्यम स्तर. हा स्तर वरून आलेली रणनीती आणि खालची प्रत्यक्ष अंमलबजावणी यामधला पूल म्हणून काम करतो. व्यवस्थापनाच्या आजवर अनेक व्याख्या झाल्या आहेत, पण इथे स्क्रीनवर दिसणारं हेनरी फेओल यांचं POCCC हे मॉडेल एकदम क्लासिक आहे. P म्हणजे प्लॅनिंग, O म्हणजे ऑर्गनायझिंग, मग कमांडिंग, कोऑर्डिनेटिंग आणि शेवटी कंट्रोलिंग. हे 5 शब्द म्हणजे आपल्या आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा एक परफेक्ट रोडमॅप आहे असं म्हणायला हरकत नाही. इथूनच आपण आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे वळतोय, जो आहे नियोजनाची ताकद आणि सेटअप. आपण आज कुठे आहोत आणि आपल्याला भविष्यात कुठे पोहोचायचं आहे यामधला रस्ता म्हणजे नियोजन. आणि ही प्रक्रिया एकदम लॉजिकल असते. यातली पहिली आणि सर्वात क्रिटिकल पायरी म्हणजे स्मार्ट उद्दिष्टे ठरवणं. उद्दिष्टे जितकी स्पष्ट आणि मोजता येण्यासारखी असतील तितकी भविष्यातली अनिश्चितता कमी होते. त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे भविष्याचा अंदाज घेणं, वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून त्यांचं मूल्यमापन करणं आणि शेवटी सर्वोत्तम पर्याय निवडून मुख्य योजनेला सपोर्ट करणाऱ्या छोट्या योजना तयार करणं. हा एकदम नैसर्गिक फ्लो आहे. नियोजनाचा आत्मा म्हणजे निर्णय घेणं. आता हे निर्णय प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. प्रोग्राम केलेले निर्णय हे अगदी रोजच्या रुटीनमधले साधे आणि ठरलेल्या नियमांनुसार घेतले जाणारे असतात. पण नॉन प्रोग्राम केलेले निर्णय मात्र एकदम वेगळे असतात. ते गुंतागुंतीचे आणि अनपेक्षित परिस्थितीमध्ये घ्यावे लागतात. अशावेळी आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागतो. एका कुशल मॅनेजरला ह्या दोन्ही परिस्थिती लिहिल्या हाताळता आल्या पाहिजेत. आता या रंजक स्लाइडवरून आपण तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करतोय, संघटन आणि कर्मचारी नियुक्ती. इथून पुढे प्रत्यक्ष यंत्रणा कशी उभी राहते ते पाहूया. नुसतं कागदावर नियोजन करून भागत नाही, तर प्रत्यक्ष काम करण्यासाठी काही भक्कम नियमांची गरज असते. इथे हेनरी फेओल यांची ही 14 तत्व एखाद्या दीपस्तंभासारखी काम करतात. यातली सगळीच तत्व भारी आहेत, पण आदेशाची एकता किंवा युनिटी ऑफ कमांड हे एक उदाहरण बघा. याचा सरळ व्यावहारिक अर्थ असा की कोणत्याही एका कर्मचाऱ्याला फक्त एकाच बॉसकडून ऑर्डर्स मिळायला हव्यात. जर 4 लोकांनी वेगवेगळ्या ऑर्डर्स दिल्या तर केवढा गोंधळ उडेल ना. या तत्वांमुळे कामात एक प्रकारची शिस्त आणि स्पष्टता येते. जसजशी संस्था मोठी होत जाते तसतसं एकटा माणूस सगळं काम करू शकत नाही. इथेच डेलिगेशन किंवा अधिकार सोपवण्याची वेळ येते. या 3 गोष्टी असतात: अधिकार, जबाबदारी आणि उत्तरदायित्व किंवा अकाउंटेबिलिटी. यातला एक सुवर्ण नियम कायम लक्षात ठेवा.
आपण आपलं काम आणि जबाबदारी दुसऱ्याला नक्कीच वाटून देऊ शकतो, पण त्या कामाच्या अंतिम परिणामांची अकाउंटेबिलिटी मात्र कधीही दुसऱ्याच्या माथी मारता येत नाही. ती शेवटी मॅनेजरचीच असते. आता संस्थेची रचना नेमकी कशी असावी? यात दोन एकदम विरुद्ध संकल्पना आहेत. केंद्रीकरण म्हणजे जिथे सर्व निर्णय घेण्याची पॉवर फक्त टॉप लेव्हलकडे असते. छोट्या कंपन्यांसाठी हे उत्तम आहे, कारण निर्णय झटपट होतात. पण या उलट विकेंद्रीकरणमध्ये ही पॉवर खालीपर्यंत विभागली जाते. मोठ्या आणि गुंतागुंतीच्या संस्थांमध्ये ही लवचिकता खूप गरजेची असते. यामुळे तळागाळातील कर्मचारी सुद्धा प्रेरित होतात आणि त्यांना निर्णय प्रक्रियेचा भाग असल्यासारखं वाटतं. आता यंत्रणा तर उभी राहिली, पण तिथे काम करायला योग्य माणसं सुद्धा लागतील. इथे भरती आणि निवड या दोन शब्दांमधला एक अतिशय रंजक फरक लक्षात घेण्यासारखा आहे. भरती म्हणजे रिक्रुटमेंट ही एक सकारात्मक प्रक्रिया आहे, जिथे जास्तीत जास्त लोकांना अर्ज करण्यासाठी आकर्षित केलं जातं. पण निवड किंवा सिलेक्शन ही मुळातच एक नकारात्मक प्रक्रिया आहे. आश्चर्य वाटलं ना? कारण यात शेकडो अर्जांमधून अयोग्य लोकांना बाद करून, गाळून फक्त आणि फक्त बेस्ट माणसाला निवडलं जातं. आणि आता आपण आलो आहोत आपल्या चौथ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर, टीमला दिशा देणे, म्हणजेच प्रत्यक्ष कृती आणि मानवी घटक. आता सगळी तयारी झाली आहे, माणसंही कामावर आली आहेत. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. कागदावर कितीही भारी प्लॅनिंग असलं तरी जोपर्यंत लोक प्रत्यक्ष काम करायला लागत नाहीत, तोपर्यंत काहीच साध्य होणार नाही. मग नेते मंडळी प्रत्यक्षात या लोकांकडून निकाल कसे मिळवतात? या सगळ्या थिअरीला वास्तवात कसं उतरवतात? याचं उत्तर या 4 घटकांमध्ये दडलंय. इथे मॅनेजमेंट हे फक्त पुस्तकी विज्ञान राहत नाही, तर ती माणसांशी जोडली जाणारी एक जिवंत कला बनते. केवळ लोकांवर सुपरव्हिजन ठेवून काम होत नाही. त्यांना उत्साहाने काम करण्यासाठी प्रेरणा देणं, त्यांना योग्य नेतृत्व देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक संवाद साधणं गरजेचं असतं. या मानवी कौशल्यांशिवाय कोणतीही टीम पुढे जाऊच शकत नाही. हे सगळं प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी कसं घडतं, हे मिन्सबर्ग यांच्या या वर्गीकरणावरून एकदम क्लिअर होतं. एका मॅनेजरला दिवसभरात किती वेगवेगळ्या भूमिका वठवाव्या लागतात याचा फक्त विचार करा. कधी तो एक नेता म्हणून टीमला ऊर्जा देतो, कधी माहितीचा प्रसारक म्हणून काम करतो, तर अचानक काही प्रॉब्लेम आलाच तर तो समस्या निवारक किंवा मध्यस्थ बनून तो सोडवतो. हे सगळं अत्यंत डायनामिक आहे, प्रत्येक क्षणाला बदलणारं आहे. ह्या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एका अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करणं नक्कीच रंजक ठरेल. प्रभावी व्यवस्थापन हे नेमकं काय प्रकार आहे? हे नियोजनाच्या नियमांचं एक कठोर विज्ञान आहे, की माणसांना सोबत घेऊन जाण्याची एक अतिशय सूक्ष्म कला? आपण आज पाहिलेले हे सिद्धांत जेव्हा खऱ्या आयुष्यात प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी वापरले जातील, तेव्हा या प्रश्नाचं खरं उत्तर नक्कीच मिळेल आणि तेव्हाच मॅनेजमेंटची ही ब्लूप्रिंट खऱ्या अर्थाने पूर्ण होईल.